वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट झाडे घरात लावल्याने वातावरण शुद्ध होतेच, पण सुख समृद्धी येते आणि पैसा आकर्षित करणारे देखील मानली जातात. बहुतेक लोकांना त्यांच्या घरात झाडे व रोपे लावण्याची आवड असते. वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींना सकारात्मक ऊर्जेचे स्रोत मानले जाते. असे म्हणतात की घरात काही झाडे लावल्याने, त्यांचा वापर केल्याने तुमच्या घरामध्ये गमावलेली संपत्ती परत येऊ लागते. तर मग कोणती आहेत ती झाडे ते आपण पाहणार आहोत. मनी प्लॅन्ट हे झाड भारतीय घरामध्ये सर्वात लोकप्रिय आहे. याला गोल्डन पोथो असेही म्हणतात. ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आणते. क्रासुला या झाडाला पैशाचे चुंबक मानले जाते. फेंग शुईनुसार याची जाड आणि गोल पाने संपत्तीचे प्रतीक आहेत. मनी ट्री हे झाड प्रामुख्याने फेंग शुईमध्ये आर्थिक यशासाठी वापरले जाते. याचे गुंफलेले खोड सकारात्मक ऊर्जा धरून ठेवते असे मानले जाते. लकी बांबू हे झाड भाग्य, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तुळस वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे झाड अत्यंत पवित्र असून ते घरात सुख आणि समृद्धी टिकून ठेवण्यास मदत करते. स्नेक प्लॅन्ट हे झाड हवा शुद्ध करण्यासोबतच घरामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे करते असे मानले जाते. शमीचे झाड हे अत्यंत शुभ मानले जाते व ती समृद्धी देते. असे मानले जाते की ही वनस्पती घरात लावली पाहिजे. हे झाड संपत्ती आकर्षित करते. यासोबतच घरामध्ये शमीचे झाड लावल्याने शनीच्या दशेपासून आराम मिळतो. तुमच्या कुंडलीत शनीची स्थितीही मजबूत होते. हळदीचे झाड हे झाड सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते. ते घरामध्ये लावल्याने गरिबी दूर होते आणि लक्ष्मी मातेची कृपा होते. यासाठी सर्वात योग्य दिशा उत्तर किंवा पूर्व मानली जाते. ही वनस्पती घरात आणल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि नकारात्मकता दूर होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.